कच्च्या बटाट्यापासून क्रिस्पी असा नाश्ता याआधी तुम्ही कधी खाल्ला आहे का? नसेल खाल्ला तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. चहासोबत खूप भन्नाट लागते ही डिश आणि करायलासुद्धा एकदम झटपट आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, इथे मी एक भांडं घेतलेलं आहे. आता या भांड्यामध्ये साधारण 1 वाटी पोहे घ्यायचे आहेत. पोहे जे आपले रेग्युलर पोहे असतात ना, कांदा पोहेंसाठी आपण यूज करतो ते पोहे घ्यायचे आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे पोहे स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. साधारण 2 ते 3 पाण्यामध्ये हे पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर हे जे पोहे आहेत त्याच्यामध्ये सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. सगळं पाणी काढून झालं की साधारण 15 मिनिटांसाठी हे पोहे तसेच ठेवायचे, जेणेकरून त्याच्यामध्ये थोडंफार जे पाणी राहिलेलं आहे ते पोहे सगळं पाणी शोषून घेईल. त्यानंतर इथे मी एक मध्यम साईजचा बटाटा घेतलेला आहे. त्याची साल काढून घ्यायची आणि अशा पद्धतीने बटाटा किसून घ्यायचा आहे. इथे एका वाटीमध्ये साधारण 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ आपल्याला बाइंडिंगसाठी लागणार आहे, तर त्यासाठी मी इथे हे बेसन पीठ घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे पोह्याने सगळं पाणी शोषून घेतलेलं आहे आणि पोहेसुद्धा बऱ्यापैकी कोरडे झालेले आहेत. आता यामध्ये किसलेला बटाटा घालायचा आहे. त्याचबरोबर इथे मी बारीक चिरलेली हिरवी मिरची घातलेली आहे. बारीक चिरलेला एक मध्यम साईजचा कांदा घातलेला आहे. एक छोटा आल्याचा तुकडा किसून घेतलेला आहे, तो घातलेला आहे आणि बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर यामध्ये घालायची आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि यामध्ये घालायचं आहे बेसन पीठ. 2 चमचे बेसन पीठ मी घेतलं होतं. सगळं बेसन पीठ नाही आहे घातलेलं. साधारण अर्धा चमचा बेसन पीठ मी तसंच ठेवलं आहे, म्हणजे मी 1.5 चमचा यामध्ये बेसन पीठ घातलेलं आहे. आता व्यवस्थित हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. पाणी अजिबात घालायचं नाही. मीठ घातल्यामुळे या मिश्रणाला ऑलरेडी पाणी सुटलेलं असतं. व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि पुन्हा एकदा हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. व्यवस्थित हे सगळं मिश्रण एकजीव करून झालं की मग काय करायचं आहे, हाताला तेल लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला हे कटलेट तयार करून घ्यायचे आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही याला नगेट्सचा सुद्धा शेप देऊ शकता, पण मी इथे कटलेटचा शेप दिलेला आहे. अशा पद्धतीने हलक्या हाताने चपटे असे हे कटलेट तयार करून घेतलेले आहे, जेणेकरून ते खालून आणि वरून व्यवस्थित फ्राय होतात, आतूनसुद्धा कच्चे राहत नाही. त्याच्यामुळे मी पातळ असे याचे कटलेट तयार करून घेतलेत. इथे कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आहे. त्यानंतर याच्यामध्ये हे सगळे कटलेट आहेत ते तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत आणि छान असं दोन्ही साईडने क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे कटलेट फ्राय करून घ्यायचे आहे. बटाटा घातल्यामुळे छान असे क्रिस्पी कटलेट तयार होतात. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ तुम्हाला जर का माझे आवडत असतील तर आपल्या नगरी ठसका चॅनेलला फॉलो करा अशाच नवनवीन रेसिपीजसाठी.